हाय ऑल, अनिकेत हियर. आज मी बनवतोय मसाला एक फ्रेंच टोस्ट. फ्राय होताना मेल्ट होणारं चीज, मसाल्यांचा तडका, थिन ऑमलेटचं वरतून तयार होणारं अमेझिंग टेक्स्चर, तोंडाला पाणी सुटणारच एवढा डेलिशियस आणि ज्युसी बनतो हा फ्रेंच टोस्ट. रेसिपी एकदम सोपी आणि क्विकली बनते. सकाळचा ब्रेकफास्ट टाइम, संध्याकाळचा स्नॅक टाइम, कधीही बनवा. जेवढी टेम्पटिंग आहे तेवढीच हेल्दी सुद्धा आहे. तर चला स्टार्ट करूयात मसाल्यासाठी लागणाऱ्या इन्ग्रेडियंट्स पासून. मसाला बनवण्यासाठी इथे मी एक मीडियम साईजचा कांदा फाईनली चॉप करून घेतलाय. सोबतच एक बारीक चिरलेली ढोबळी मिरची, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून आमचूर पावडर, पाव टीस्पून म्हणजेच चिमूटभर हळद, 1 टेबलस्पून धने पावडर, 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि 2 बटाटे उकडून त्यांना मॅश करून घेतले. चला आता मस्त झणझणीत मसाला बनवूया. त्यासाठी गॅस पेटवून त्यावर एक पॅन घ्यायची आहे. पॅन मध्ये 1 टेबलस्पून तेल घ्यायचंय. तेल गरम झालं की पॅन मध्ये एक बारीक चिरलेला कांदा ऍड करायचा. ह्या कांद्याला आता फटाफट स्टर करून फ्राय करायचंय. कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत जास्त परतायचा नाहीये. तो फक्त ट्रान्सलुसंट किंवा सॉफ्ट होईपर्यंतच परतायचा आहे. खूप जास्त परतला ना की त्यातलं क्रंच निघून जातं. सो हलकासाच परतून घ्या. आपण 1 मिनिटासाठीच कांदा परतून घेतलाय. आता पॅन मध्ये 2 चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट ऍड करून फटाफट स्टर करत 1 ते 1.5 मिनिटच मीडियम गॅसवर परतून घ्यायचंय. स्टर करत सगळे इन्ग्रेडियंट्स परतून झाले की आता काही मसाले ऍड करायचे. सुरुवातीला 1 टेबलस्पून तिखटवाली लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून धने पावडर, पाव टीस्पून म्हणजेच चिमूटभर हळद, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून आमचूर पावडर आणि वरतून चवीपुरतं मीठ टाकायचंय. आता हे सगळे मसाले स्टर करत चांगले मिक्स करून घ्यायचे. कांदा आणि हे सगळे मसाले युनिफॉर्मली मिक्स होणं महत्वाचं आहे. सो चांगलं स्टर करायचं. आता पॅन मध्ये एक बारीक चिरलेली ढोबळी म्हणजेच हिरवी शिमला मिरची ऍड करायची आणि स्टर करत तिला सुद्धा बाकीच्या इन्ग्रेडियंट्स बरोबर मिक्स करायचं. ही शिमला मिरची सुद्धा 1 ते 1.5 मिनिटच परतून घ्यायची आहे. तिला सुद्धा हलकासा क्रंच राहिला पाहिजे. सो 1 ते 1.5 मिनिटच शिजवायचं. ढोबळी हलकीशी शिजली आहे. आता पॅन मध्ये उकडून मॅश केलेले 2 बटाटे ऍड करायचे आणि उलटण्याने किंवा पळीने मॅश करत करतच त्यांना स्टर करायचं. पॅन मध्ये असलेल्या बाकीच्या इन्ग्रेडियंट्स बरोबर आणि मसाल्यांबरोबर हे बटाटे चांगले एकजीव करून घ्यायचे आणि पुढे 2 ते 3 मिनिटं पॅन मधले सगळे इन्ग्रेडियंट्स छान शिजवून घ्यायचे. हे बघा आपले बटाटे किती छान मॅश झालेत आणि सगळे इन्ग्रेडियंट्स युनिफॉर्मली मिक्स सुद्धा झालेत. ह्या स्टेजला मुठभर बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर पॅन मध्ये ऍड करायची. कोथिंबीर टाकल्याने ना ह्या मसाल्याला एकदम छान फ्लेवर येतो. कोथिंबीर टाकणं तरी सुद्धा ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तर स्किप केली तरी चालेल. स्टर करत मी परत एकदा सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घेतले. आपला झणझणीत मसाला रेडी झालाय. टेक्स्चर पण किती अमेझिंग आलंय. आता गॅस बंद करायचा आणि हा आपण बनवलेला मसाला एका बाउल मध्ये किंवा प्लेट मध्ये काढून घ्यायचा आणि थंड करून घ्यायचा. आपला अमेझिंग, डेलिशियस, थोडासा स्पायसी असा मसाला रेडी झालाय. आता बघूयात पुढची प्रोसेस. एक आहे ना पसरट असा बाउल किंवा भांड घेऊन त्यात अंडी फोडून घ्यायची. मी इथे 5 अंडी घेतली. तुम्हाला जेवढे फ्रेंच टोस्ट करायचे तेवढी अंडी घ्या. 8 ते 10 फ्रेंच टोस्ट साठी 4 ते 5 अंडी बास होतात. आता बाउल मध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ आणि थोडीशी किंवा 1 टीस्पून काळी मिरी पावडर ऍड करून ह्या अंड्यांना चांगलं फेटून घ्यायचंय. फेटण्यासाठी असा बलून विस्क वापरा किंवा साधा चमचा वापरला तरी चालेल. अंडी चांगली फेटून त्यात टाकलेलं मीठ आणि काळी मिरी पावडर चांगली मिक्स करून घ्यायची. आपला चमचमीत मसाला आणि फेटून घेतलेली अंडी रेडी झालीत. आता आहे ना ब्रेडची एक स्लाइस अशी प्लेट किंवा चॉपिंग बोर्ड वर घ्यायची. चमच्याने थोडा थोडा मसाला घ्यायचा आणि हा मसाला ब्रेड स्लाइस वर ठेवून सुरुवातीला हलकं दाबून स्प्रेड करायचा. त्यानंतर हळूहळू लेवलिंग करत मसाला ब्रेड स्लाइस वर युनिफॉर्मली स्प्रेड करायचा. सगळ्या कोपऱ्यांपर्यंत हा मसाला गेला पाहिजे. त्यामुळे मसाला थोडा जास्त लागला तरी चालेल, पण ब्रेड स्लाइसला युनिफॉर्मली कोट करून घेणं महत्वाचं आहे. एकदा ब्रेड स्लाइसवर हा मसाला असा स्प्रेड करून झाला की त्यावर एक चीज स्लाइस ठेवायची आणि अगदी हलक्या हाताने ही चीज स्लाइस दाबायची. जास्त जोरात प्रेस करायची नाही, नाहीतर खालचा मसाला बाहेर येईल. आता ह्या स्लाइसवर सुद्धा थोडा मसाला घेऊन प्रेस करून स्प्रेड करून मसाल्याचा अजून एक लेअर द्यायचा. स्लाइसवर सुद्धा आता मसाल्याचा छान युनिफॉर्म लेअर द्यायचा. म्हणजे खाली स्लाइस, वर मसाला, त्यावर चीज स्लाइस आणि वरतून परत मसाला. हे आत्ताच एवढं टेम्पटिंग दिसायला लागले, पण अजून प्रोसेस बाकी आहे म्हणून लगेच खायचं नाही.
नाही, थोडे पेशन्स ठेवायचे. मसाल्याचा दुसरा लेअर स्प्रेड करून झाला की गॅस पेटवायचा. त्यावर एक नॉनस्टिक पॅन घ्यायची. ह्या पॅन मध्ये 1 टेबलस्पून तेल घ्यायचं. आता आपण जी कोट केलेली ब्रेड स्लाइस होती ती उचलून फेटलेल्या अंड्यांच्या बाउल मध्ये ठेवायची आणि अंड्यांमध्ये चांगली सोक करून घ्यायची. सगळ्या साइडने सोक करून झाली की तिच्या वरच्या साइडवर सुद्धा चमच्याने अंडी स्प्रेड करून टाकायची. तुम्ही ना स्लाइस पलटी केली तरी चालेल, पण मसाल्याचा लेअर निघणार नाही ह्याची काळजी घ्या. ब्रेड स्लाइस आणि मसाला अंड्यांमध्ये चांगला घोळून झाला की चमच्याने किंवा पळीने ही स्लाइस उचलायची आणि पॅन मध्ये गरम तेलात अलगद ठेवायची. आता ही स्लाइस तेलामध्ये शॅलो फ्राय करायची. पॅन मधलं तेल हलकसं स्प्रेड करत राहायचं, म्हणजे सगळ्या साइडने ही स्लाइस चांगली फ्राय होते. एका साइडने पूर्ण फ्राय झाली की स्लाइस पलटायची आणि दुसरी साइड सुद्धा फ्राय करून घ्यायची. पलटी करताना मसाला निघणार नाही याची काळजी नक्की घ्या. वरतून हलकं हलकं प्रेस करायचं, म्हणजे छान खरपूस फ्राय होतं. एकदा का दोन्ही साइड मस्त फ्राय झाल्या की हा फ्रेंच टोस्ट अलगद उचलायचा आणि चॉपिंग बोर्ड किंवा प्लेट मध्ये काढून घ्यायचा. अशाच प्रकारे सगळे फ्रेंच टोस्ट तुम्ही फ्राय करून घ्यायचे. आपला अमेझिंगली डेलिशियस मसाला एग फ्रेंच टोस्ट आता रेडी झालाय. तुम्ही सुद्धा ही टेम्पटिंग रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट मध्ये तुमचे एक्सपिरियन्स नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.